चर्चेत राहिलेत शहरी आणि ग्रामीणमध्ये. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. पहिला सामना भाल संघाने जिंकला, दुसरा सामना उसारगरने जिंकलाय, तिसरा सामना हर्ष इलेवन दहिसरने जिंकलाय. अरविंदजी वत्रेका यांनी पुरस्कृत केल्याने आता चौथ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच 5 षटकांची, नंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच 4 षटकांची असेल. भाल विरुद्ध उसारगर यानंतरची मॅच. ग्रामीण टेनिस लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते ऑपरेटरच्या भूमिकेत आता मात्र हर्ष शेलार यांना तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम खंबालपाडा. चला सामना सुरू करायचे. पहिलं षटक यांच्याकडनं खाडी संघाला या मॅचसाठी शुभेच्छा. अथर्व मात्रे आपलंही स्वागत या स्पर्धेमध्ये. स्ट्राईक एंडला अनिकेतला तुम्ही पाहतायत, नोट सेकंडला योगेश पाटील आदर्श ट्रॉफीचा चॅम्पियन संघ. त्यानंतर एरंदडच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी, एका बॉलमध्ये 7 धावाई सोनारपाडा संघाने बनवल्या त्या स्पर्धेमध्ये. गोलंदाने वाईट टाकला आणि त्यानंतर अमर ठाकूरचा षटकार तुम्ही पाहिला. वळू या मॅचच्या दिशेने सौरभ म्हात्रे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. हाही एक चांगला गोलंदाज आहे, चांगलं बॅटल असेल अनिकेत आणि सौरभमध्ये. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, फिल्डिंग थोडीशी खराब म्हणता येणार नाहीये. 1 रन्स इथे मिळाले. रवीला सुद्धा तुम्ही भरपूर वर्षांत पाहतायत, आज संघामध्ये कमबॅक केलाय. सलामी येत असताना भरपूर धावा त्यांनी बनवलेल्या आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. पहिल्या चेंडूत सिंगल मिळाले. स्ट्राईक एंडला योगेश पाटील येत आहेत. 5 षटकांची मॅच आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे असतील हे लक्षात घ्या. 4 गोलंदाज तुम्हाला वापरणं बंधनकारक असेल. हा सामना 5 षटकांचा तुम्ही पाहतायत. शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉइंटला करण निगुकर आहेत, शॉर्ट कव्हरला सूरज पोजदार आहेत. योगेश पाटीलला तुम्ही पाहतायत, रोहित पाटील पंचाच्या भूमिकेत आहेत. मेन पंच मनोज पवार आहेत, मॅन फ्रॉम उत्तर शिव. 5 षटकांची मॅच. पहिल्या 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी असेल. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात येतात तेव्हा चांगलं बॅटल नेहमीच रंगतं. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, इथेही चेंडू हातात मिळालाय. अनिकेत निगुकर आहेत. एक सिंगल मेल. अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये तुम्ही संघ पाहिला होता, गावदेवी खाडी सुरेखा प्रतिष्ठान. इथे झेल ड्रॉप झालाय. अनिकेतला जीवदान मिळालंय. रवीकडनं चूक झाली आहे. याच अनिकेतने आताच एरंजडच्या स्पर्धेत 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम आणि 8व्या बॉलवरती षटकार आला होता. आणि कालच अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये गावदेवी आपण पाहिलं ईश्वरी इलेव्हन खोनी संघाच्या वतीने खेळत असताना मालिका वीरचाही मानकरी तो ठरलेला आहे. आणि SSC ट्रॉफी मध्ये सुद्धा भरपूर धावा त्याने बनवल्या होत्या. म्हणजे फॉर्म मध्ये आहेत अनिकेत. फुलटॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीयेत योगेश. सिंगल तिथेही मिळाले. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली जाते, कारण सौरभ मात्र एक चांगला गोलंदाज आहे. सुरुवातीलाच कमी वयात दिल्ली धमाका या संघामध्ये सुद्धा ते खेळलेले आहेत. अनिकेत निगुकर यांनी सुद्धा संघ उतरवला होता. आणि दिनेश पाडी साहेबांनी गावदेवी खाडी सुरेखा प्रतिष्ठान हा संघ तुम्ही पाहिला काल अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. 4 सिंगल आलेत, एकही मोठा हिट आला नाहीये सौरभच्या विरोधात. फुल टॉस आहे, आता मोठा फटका आलाय आणि तोही रिव्हर्सच्या माध्यमातून अनिकेतच्या बॅट मधून आलाय षटकार. नेहमीच योजनेश एक चांगले कलाकार आहेत आणि बक्षीस नेहमीच ते पटकावतात. तिथे षटकार आलाय. जास्त सफल झालेत. हा चुकीचा फटका होता अनिकेतचा. रिव्हर्सच्या माध्यमात एक षटकार आला होता, त्यानंतर थोडीशी घाई दाखवली. तुमच्या समोर गोलंदाज तितकाच तेज तरार गोलंदाज आहे सौरभ म्हात्रे. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का ईश्वरी इलेव्हन RM इलेव्हन सोनारपाडाला.
तर इथे अनिकेतची महत्वाची विकेट मिळाली. सध्या अनिकेतच्या विकेटला भरपूर भाव आहे. एक जीवदानी त्याला मिळाला होता, मात्र आता तो तंबूच्या आश्रयाला परतलाय. सौरभने अखेर महत्वाची विकेट घेतली नाही तर गोलंदाजी करण्यात आली आतिश म्हात्रे. अजून एक चांगला गोलंदाज गावदेवी खार्डे टीम म्हणलं तर या टीमकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. चांगले चांगले गोलंदाज या टीम मध्ये. सौरभ म्हात्रेची 2 षटकं, आतिशचं 1 षटक, विशाल म्हात्रेचं 1 षटक. करण आलेत बॅटिंग करण्यासाठी. सूरज पोजार तरी गोलंदाजी करत नाहीयेत, थोडेसे त्यांनी बऱ्याच वेळा रेस्ट घेतलाय. सूरज बेकार नाहीयेत मला वाटतं. कधी एक चांगला गोलंदाज डावखुला त्याचा. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळायला जमेल असं नाहीये. कधी काही जॉब सुद्धा महत्वाचे असतात. अभिजित अलीमकर यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. अभिजित या, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू होता. आतिश मात्र चांगला गोलंदाज आहे. अनेक विकेट, हॅट्रिक, मेडन षटक या गोलंदाजच्या नावावरती राहिलेत आतापर्यंत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्यांनी डॉट फेकलाय योगेश पाटीलला. तिसऱ्या क्रमांकावरती करण ठाकूर आलेत. अजूनही स्ट्राईक त्यांच्यापर्यंत आली नाहीये. आतिश, फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय आणि जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. योगेश पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. त्याचे जे चाहते तेच त्याचे मालक आहेत. षटकार आलाय. योगेश पाटीलच्या बॅटमधनं धाबा झाल्या 16. 5 षटकांची मॅच आहे. योगेशला माहिती आहे अनिकेत बाद झालेत, त्यामुळे आता जिम्मेदारीने बॅटिंग करावी लागेल आणि अतिशय विरोधात त्याने षटकार ठोकलाय. इथे फटका चांगला आहे. इथेही धावा 4 मिळतील का, मात्र चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. धरम अलीमकरला थोडीशी हुलकावणी दिली. 4 धावा मिळतील. चौकार. लागले पाटील आता थोडेसे आक्रमक दिसत आहेत. रिची जितू निलेश डोंबिवली टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत. इथे फटका चांगला आहे. सेफ झोन मध्ये खेळत आहेत. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा धरम आलेत. पुन्हा चूक झाली. या चुका तुम्हाला महागात पडतील या मॅच मध्ये. योगेश पाटील आहेत जे एकदा आक्रमक झाले तर त्यांना रोखणं मित्रांनो थोडंसं कठीणच होतं अपोजिट टीमला. चौकार. कॅश प्राइज मेल योगेशला जेडी एंटरप्राइजेस हेडुटने यांच्या वतीने सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, विकेट हॅट्रिकसाठी 500 आहेत. जेडी एंटरप्राइजेसची चर्चा सातत्याने. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत, मात्र चेंडू अडवण्यात यश मिळालंय आणि बघायचं आता तिसरी पूर्ण होईल का. 3 धावा इथे धावून घेतल्यात. योगेश पाटील आजही बघा 40+ झालेत, मात्र फिटनेस किती चांगला आहे. 40+ ची स्पर्धा एक खेळले. ऋषी डोंबिवली टीम साठी 27 धावा झालेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. फिटनेस भरपूर महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. नेहमीच फिटनेस कडे लक्ष देतात योगेश पाटील, अमोल पाटील, अमर ठाकूर, करण, अनिकेत. अनिकेत यंगस्टर आहेत. योगेश, अमोल, अमर
भरपूर क्रिकेट खेळतात सातत्याने, मग पावसाळी क्रिकेट असो. इथे बॅटची कडा, फलंदाज बाद होईल. करण ठाकूर मात्र या मॅच मध्ये शून्यावरती बाद. लगेच धावाची गावदेवी खार्डी टीम. करण थोडेसे नाराज आहेत. एसएससी ट्रॉफी मध्ये शेवटची मॅच फारशी चांगली त्यांच्यासाठी गेली नाही. शून्यावरतीच तिथेही बाद झाले होते आणि इथेही शून्यावरती बाद झाले. आता बॅटिंग करण्यासाठी आलेत अमोल पाटील. अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली या खेळाडूने, त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये. सातत्याने या खेळाडूची चर्चा आहे. रिची जितू निलेश श्रीवंत डोंबिवली टीम साठी सुद्धा सातत्याने ते शहरी क्रिकेट खेळतात. 2 षटका 27 धावा झाल्या. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सौरभ म्हात्रे येतात दुसऱ्या स्पेल मध्ये. धावांची गती चांगली आहे. RM 11 ईश्वर 11 खुणी टीमची. नितीन पुलोरे खोणीगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. नेहमीच या टीम वरती ते विश्वास दाखवतात. योगेश पाटील स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला अमोल पाटील. ही जोडी भरपूर चर्चेत आहे टेनिस क्रिकेटमध्ये. ग्रामीण टेनिस असो, शहरी असो. त्यानंतर अमरच्या नावाचा मी उल्लेख करेल. हे 3 खेळाडू चर्चेत असतात. 2 षटका 27 झालेत. यानंतर सामना असेल भाल आणि उसारगर. उसारगरचे कॅप्टन ऑलरेडी ते उपस्थित आहेत. भालच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचंय. 4 ओव्हरची मॅच आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली आहे. तिसरी मॅच हर्ष 11 दहिसरने जिंकली आहे. 2 षटका 27 झालेत. इथून सोनारपाडा टीमचा हाच प्रयत्न असेल. RM 11 ईश्वर 11चा की 65-70 या मॅच मध्ये बनवणं गरजेचं आहे, कारण समोर गावदेवी खार्डी संघ आहे. सौरभ गोलंदाजी मार्कवर. हा चांगला चेंडू होता. हलकसं अपील करण्यात आलं, मात्र डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. व्हेरिएशन चांगलं आहे सौरभ म्हात्रेकडे. अंडर 24 प्रीमियर लीग सुद्धा ते खेळले. शहरी क्रिकेट सुद्धा सातत्याने ते खेळत असतात. नाही तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट गावदेवी खाडी गावासाठी ते खेळत आहेत. पहिला चेंडू डॉट टाकलाय. योगेशला बीट केलंय. फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत विशाल म्हात्रे. प्रयत्न चांगले केले होते, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. योगेशच्या बॅट मधून येतोय सिक्सर. विशाल म्हात्रे तिथे होते डीप मध्ये. 33 धावा झाल्यात. योगेश 25 वरती बॅटिंग करतायत. क्वार्टर सेंचुरी पूर्ण केली आतापर्यंत योगेश पाटील उर्फ बालट्याने. 33 धावा, तिसरं षटक मार्गस्थ असताना सौरभच्या विरोधात त्याने षटका ठोकलाय. इथे थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. धावा 4 मिळतील योगेश पाटीलच्या खात्यामध्ये. 4 ने धावसंख्या पुढे सरकेल. 37-37. योगेश 29 वरती पोहोचतोय. फॅक्टर खूप महत्वाची भूमिका आहे, आणि तीच जर तुमच्याकडे चांगली नसेल तर गोलंदाजी काय करू शकत नाहीये, बॅट्समॅनही काय करू शकत नाहीये. फिल्डिंग जेव्हा जेव्हा मिस होते त्या धावा चेस करताना भरपूर मागात पडतात. 37 धावा झाल्यात. योगेश 29 वरती पोहोचला या चौकाराच्या साह्याने. चांगला फलंदाज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत 16 बाईक या खेळाडूने जिंकलेत आपल्या करिअर मध्ये. इथे फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. योगेशने कॉल दिलाय. मी वारंवार हीच उल्लेख करतो की फिल्डिंग खराब आहे गावदेवी खाडी टीमची. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 2 धावा इथे मिळाल्या. धावा झाल्या 39. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. थोडीशी चूक झाली क्षेत्ररक्षकांना, त्याचा पुरेपूर फायदा योगेशने घेतलाय. तो 31 वरती पोहोचलाय. संघाची धावसंख्या 39. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का योगेश पाटीलच्या बॅट मधून?
अनेक अर्धशतक त्याने आपल्या करिअर मध्ये ठोकलेले आहेत. सौरभ गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे आणि पुन्हा चूक झाली होती अनिकेतकडनं. मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल तिथे टिपला जातोय. ऍक्शन रिप्ले पाहणं गरजेचं असेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 31 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली आहे. योगेश पाटीलची चांगली बॅटिंग केली. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती केले. विथ क्वालिटी बॅटच्या टोएनला हा चेंडू लागला. त्यानंतर क्षेत्ररक्षक होते फाईन लेगला आपण पाहतोय. अनिकेत पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला आणि 39 वरती तिसरा धक्का लागलाय तो RF11 ईश्वरी 11 खोनीला. साऱ्या गावाला अभिमान सतरंगी चषकाच. साऱ्या गावाला अभिमान सतरंगी चषकाच. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने. 39 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना अखेर विकेट मिळाली 5व्या बॉलवरती सौरभला. योगेश पाटीलची. अमर ठाकूर आले आता बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती. RM11 ईश्वरी 11 सोनारपडाला माहिती आहे खाडी संघासमोर जास्तीत जास्त टार्गेट ठेवावं लागेल. हलकसं फील केलं होतं. मात्र सौरभला माहिती आहे बघा पाहायला लागले ते स्वतः सांगतायत. षटक क्रमांक इथे तिसरं समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि ईश्वरी 11 सोनारपडा संघाची धावसंख्या ती 39. 12व्या खेळाडूने मैदान जायचे पाणी घेऊन. दोन्ही 12व्या खेळाडूंना विनंती असेल तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तत्पूर्वी भालचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा कारण की उसारगडचे कॅप्टन ऑलरेडी ते उपस्थित आहेत. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने. सतरंगी ट्रॉफीची चर्चा आहे सध्या. हे दुटणे गावाने. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे. चिन्मय काळन यांचा आवाज तुम्ही ऐकला. एक चांगले गायक आहेत. आता वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम 3 षटकात 39 धावा झाल्या आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. त्यामुळे भाल संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा टॉस साठी. 13.00च्या सरासरीने 39 धावा झाल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ज्या गोलंदाजाचा मी मगाशी उल्लेख केला विशाल म्हात्रे आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी. अमर ठाकूर आणि अमोल पाटील 2 चांगले मित्र आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. अमर ठाकूर यांच्या माध्यमातून सुद्धा एक दिवसीय स्पर्धा दरवर्षी तुमच्या भेटीला येते आणि ती स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2025 जानेवारी महिन्यात येणाऱ्या काळामध्ये RR ट्रॉफी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. राकेश म्हात्रे आणि ऋषी किने यांच्या नावाची स्पर्धा. धीरज म्हात्रे असतील, छोटे असतील, राज म्हात्रे असतील. हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचं होतं मात्र टायमिंग करूच शकले नाही. एक सिंगल मेल. अमर आणि अमोल कुठ्या फटक्याच्या शोधात होता विशाल अमोल. मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 40 वरती. अनिकेतने सुरुवात चांगली केली होती मात्र तोही बाद झाला. योगेशने या मॅच मध्ये 31 धावा केल्या. अनिकेतने 8 धावांचं योगदान या मॅच मध्ये दिलेलं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. भाल विरुद्ध उसारगर. दोन्ही टीम्स शेवटच्या बॉलवरती मॅच जिंकलेले आहेत आणि बघायचं आहे आता दोन्ही टीम्स कशा प्रकारे खेळ करतील दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये. विशाल फटका चांगला आहे.
अमर ठाकूरची ताकद प्रचंड आहे, त्यामुळे चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या 46. ताकद प्रचंड आहे. याच वर्षी 1 बॉल 7चा कारनामा त्यांनी केला आताच एरंजडच्या स्पर्धेत आणि ती मॅच जिंकून दिली सोनारपाडा टीमला. ते मात्र वेल लेप केलंय कारण की अमरला माहिती ऑप्शनच्या भरपूर बाहेर बॉल आहे. वाईट घोषित करण्यात आलेले 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती RM11 ईश्वरी 11 सोनारपाडा संघ 47. 3 विकेट गमावलेत कारण विकेट टॉसला भरपूर महत्व आहे, लक्षात घ्या. कंपल्सरी चेसिंग नाहीये, त्याचमुळे बघा देवीचा पाडा संघाला ही मॅच गमावावी लागली एका रन्सने, त्यांचे विकेट जास्त गेले होते. त्यामुळे भाल संघाने तो सामना जिंकला. विशाल राईट अबाउट द विकेट. फुलटॉस आहे. असे चेंडू तुम्ही अमरला दिलात तर त्याची किंमत षटकारच मोजावी लागेल. येतोय षटकार. कंप्लीट 50 धावा इथे पूर्ण झाल्या. 53 धावा RM11 ईश्वरी 11 सोनारपाडा संघाच्या. नितीन फुलोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ लकी पॅकर्स कोणीगावचे नेहमी या संघावरती ते विश्वास दाखवत आहेत. विश्वास कोणावरती दाखवला तर ज्यावेळी तुमचा चांगला खेळ होतो त्याच वेळी एखादा पुरस्कार एखादी पॅकर्स तुमच्यावरती लक्ष वेध करतात आणि ते नितीन फुलोरे नेहमीच विश्वास दाखवलाय त्यांनी योगेश पाटील यांनी कंपनीवरती. 53 धावा झाल्या. 4थ्याच षटकामध्ये 50 कंप्लीट. 2 षटकार आलेत अमरच्या बॅटमधून बॅक टू बॅक. अजून एक षटकार आला तर JD पाटील एंटरप्राइजेस हेडुटणे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज अमरला मिळेल या मॅच मध्ये. विशाल मात्रे राईट मोर द विकेट. ब्लॉक हॉलला चेंडू फेकलाय. हा चांगला चेंडू होता, मात्र अमरने वेटचा कॉल दिला होता. मात्र अमोल सांगतात 1 रन होणार आहे आणि 1 रन्स पूर्ण झाली आहे. 54. 54 धावा. हा चांगला चेंडू होता विशालचा. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय त्याने, ब्लॉक हॉलचा वापर केलाय. त्यालाही माहिती अमर ठाकूर एक आक्रमक फलंदाज आहे या टीमचा. 54 धावा झाल्यात. या 2 खेळाडूंना माहिती आपण दोघेही मैदानात थांबलो तर 70 प्लस नक्कीच धावा 75 होतील या मॅच मध्ये. 54 धावा झाल्यात. विशाल राईट मोर द विकेट. राईट मोर द विकेट. अमोलसाठी हा ब्लॉक हॉलला चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. सौरभ म्हात्रे, त्यामुळे अमोलने विचार केला दुसरी धाव मिळणार नाहीये. या टीमचा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणूनच सौरभ म्हात्रे खाडी संघामध्ये आले. मात्र आज चांगले गोलंदाज आणि चांगले फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू बनलेत. पंचावन्न धावा झाल्यात. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशाल टू अमर ठाकूर राईट मोर द विकेट. इथेही फटका चांगला आहे, बघतोस काय रागाने, आणि षटकार मारलाय वागाने. सिक्सर. षटकार आलाय अमर ठाकूरच्या बॅट मधून. 61 धावा झाल्या. चला जास्त टीम मीटिंग नको, एखादी टीम फिल्डिंग लावायची लगेच प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून दुसऱ्या फेरीतील 2 सामने, त्यानंतर क्वार्टर फायनलची मॅच. एक संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल, तो संघ कोणता असेल हे पाहणं गरजेचं आहे. चला भाल टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. उसरचे कॅप्टन ऑलरेडी इथे आलेले आहेत. 4 षटकात 61 झालेत. अमरच्या बॅट मधून 3रा षटकार आलाय. हरणी स्पोर्ट या संघासाठी सुद्धा सातत्याने खेळतात. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तुम्ही त्यांना पाहिलं होतं एवन पवनच्या संघामध्ये. चॅलेंज स्पोर्ट या टीम मध्ये खेळताना तुम्ही पाहिलं अमर ठाकूरला. 4 षटकात 61 झाल्यात. शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज यश.
नावात यश आहेत, मात्र बघायचं यश मिळेल का या मॅच मध्ये त्याला. 61 धावा ऑलरेडी आलेत. प्रथम ठाकूर सारखा गोलंदाज या टीम मध्ये हे विसरून चालणार नाहीये. सध्या त्याची गोलंदाजी चांगली आहे. उत्कर्ष ठाकूर आहेत, अनिकेत पाटील सारखा गोलंदाज आहे, अमर ठाकूर स्वतः आहेत. चांगली बांधणी केली आहे या टीमची योगेश पाटीलने. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी धावांपर्यंत रोकावं लागेल. इथून 70-75 झाल्या तर इतक्या सोप्या नाहीये चेस करायला या खेळपट्टीवर. धावा चेस होतात. आता अपोजिट टीमकडे गोलंदाजी तितकी दर्जेदार आहे. मागच्या षटकात थोडस 22 धावा आल्यात विशाल म्हात्रेच्या आणि आता यश आलेत कारण सूरज फौजदार सारखाही फलंदाज या टीमकडे. थोडेसे शफल झाले होते. अमोल ऑप्शनच्या बाहेर आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळत आहेत. फटक्याचे जणू काय चटके लागले क्षेत्ररक्षकाला. सीमारेषेच्या बाहेर चौकार. सौरभ म्हात्रेकडनं मिस फिल्डिंग झाली. याच्यावर तुम्ही अंदाजा लावू शकता की या मॅचचा दबाव किती आहे. समोर RM11 ईश्वर 11 सोनारपाडा आहे. 65 धावा झाल्या. 3 विकेट त्यांनी गमावले. अमोलच्या बॅटमधून चौकार आलाय आणि बऱ्याच वेळापासून तो चौकार षटकरांच्या शोधातच होता. यश राईट मोर द विकेट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉलची समाप्ती झाली. हेच दर्शवतात पंच मनोज पवार. रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न होता. सध्या अनिकेत पाटील खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्स खेळतात. याही मॅच मध्ये रिव्हर्सच्या माध्यमातून त्यांनी एक षटकार मारला. यश राईट मोर द विकेट. पुन्हा जास्त शफल झालेत ऑफ स्टंपच्या बाहेर. अमर एक्झॅक्टली काय सांगत होते आणि फलंदाज अबोल रनआउट होतील. अमर सुद्धा एक चांगले बॅटर होते. मात्र त्यांनी प्रयत्न केला की स्ट्राईक अमोलला मिळावी आणि अशा परिस्थितीमध्ये प्रयत्नामध्ये अमोल पाटील रनआउट. येतात बॅटिंग करण्यासाठी. अमरनेच कॉल दिला मला वाटतं दुसऱ्या धावेचा, कारण की अमोलला स्ट्राईकवर हाणण्याचा प्रयत्न होता. तर अमरच्या बॅटमधनं 3 षटकार आलेत. अमोल रनआउट झालेत या मॅच मध्ये. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 66 धावा झाले. 4 विकेट गमावल्यात. RM11 ईश्वर 11 सोनारपाडाने या मॅच मध्ये. रोहित पाटील यांचं योग्य डिसिजन. थोडेसे मागेच राहिले अमोल, कारण थ्रो फेकी चांगली होती. त्यामुळे रनआउट व्हावं लागलं या मॅच मध्ये. आणि आता प्रथमेश पालकरी, राजू पालकरी हे नाव भरपूर चर्चेत राहिलं. यश गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. इथे एक धाव वेगाने पूर्ण केली आहे आणि हेच प्रयत्न होता प्रथमेशचा की स्ट्राईक वरती कशा प्रकारे हाणायचं अमरला, आणि ते काम त्यांनी केलंय. 67 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 2 मोठे हिट आले तर धाव्यांना वेग मिळेल. मात्र इथूनही धावा चांगल्या आहेत या मॅच मध्ये. 67 12 आल्यात. 79 होतील या मॅच मध्ये आणि 80चं टार्गेट चांगलं असू शकतं या मॅच मध्ये. 67 झालेत. चांगला चेंडू होता. अमरलाही माहिती आहे, त्यांनी वेल लेप केलंय. त्यालाही असं वाटलं की माझा जजमेंट चुकलाय. योग्य बॉल. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर टॉस केला जाईल उसरगर विरुद्ध भाल. 4 ओव्हरची ती मॅच असेल. त्यामुळे भाल संघ कॅप्टन आपल्याला लवकरात लवकर पाठवायचंय. इथे पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. बीमर बॉल होता. 68 आणि येणारा चेंडू आता फ्री हिट असेल. पंचांचा इशारा आलाय. 68 धावा झाल्यात. कदाचित अमर हा विचार करत असेल की कदाचित चेंडू बॅटला लागला असता, चौकार मिळाला असता. पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 68 4 गडी बाद. 68 आणि हा फ्रीट बॉल. फ्रीटचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरेज त्यांच्या दिशेने खेळत आहेत. तिथेही थोडासा फुटबॉलचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळालाय. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत आणि आता 3ही पूर्ण होतील, कारण अंडरम फेकी केली आणि बघायचं आता 4थी पूर्ण होईल का.
लेझी क्रिकेट 4 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. विकेटला महत्व आहे, मग अमर का धावले? 4 मिळाले होते ऑलरेडी अमरच्या खात्यामध्ये. 5वी रन घेताना फलंदाज बाद झाला. रनआउट एका विकेटला सुद्धा भरपूर महत्व आहे. बडा संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला, त्यामुळे विकेट टॉसला महत्व आहे. चला, भाल टीमचे कॅप्टन उसरगरचे कॅप्टन इथे आलेले आहेत. निहाल मात्र या लवकर. बघा, एक इनिंग संपली मात्र सोनारपाड्याचे खेळाडू अजूनही येत आहेत. धावा झाल्यात त्या ईश्वरी 11 सोनारपाड्याच्या 72 आणि 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते गावदेवी खाडी संघाला लक्ष मोठं वाटतंय. मात्र 77 धावा उसरगर संघाने याच मैदानात चेस केलेत दुसऱ्या मॅच मध्ये. हे विसरून चालणार नाहीये. निहाल येत आहेत आणि टॉस केला जाईल. आमच्या टॉस बॉक्स मध्ये सामना 4 षटकांचा असेल. रितेश पाटील मला वाटतं ट्रॉफिक असावी कदाचित, कारण की टँकर सुद्धा एक पलटी झाला होता जेव्हा आम्ही सकाळी आलो बरोबर हेडूटने नाक्यावरती, त्यामुळे कदाचित ट्रॉफिक असू शकते. चला रितेश, थोडीशी घाई करा आता, कारण आपल्याला वेळ कमी आहे. 4 षटकांच्या मॅचेस यानंतर आहेत. 72 धावा केल्यात ईश्वरी 11 खोनीने. प्रमोद आपण यायचे भाल संघाचे प्रमोद. मॅन ऑफ द मॅच जे होते पहिल्या मॅच मध्ये, त्यांच्यासाठी एक टी शर्ट सुद्धा आहे. कृष्णा कलेक्शन हेडुटनेच्या माध्यमातून आशुतोष काळ यांच्याकडनं. सुमित भोईर आपण या, आपल्याला टी शर्ट मिळाली नाहीये मॅन ऑफ द मॅचची, आपण घेऊन जायचे. चला, टॉस केला जाईल. दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. नार हॉस्पिटलचे डायरेक्टर तर नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रमण पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच असेल. उसरगर आणि भालगाव दोन्ही संघांना शुभेच्छा. भावेश मडवी आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. तो VCC उसरगरने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल ती भालगाव संघाला पुढच्या मॅच मध्ये. मात्र सुमित साठी एक टी शर्ट होती. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहेत. कृष्णा कलेक्शन हेडुटने यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या ऐकण्यासाठी आपण जाणार. दुसऱ्या सत्रामध्ये करंजी काळ यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. नमस्कार मंडळी, पुन्हा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी आयोजित सतरंगी चषक 2024 हे 12वं पर्व. 12व्या पर्वाला सुरुवात झाली. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. वेळ जास्त घेऊ नका, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा प्लीज. प्रत्येक संघाला सूचना, बिकॉज 2:45 जवळपास वाजलेले आहेत आणि यानंतर देखील आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. भालगाव विरुद्ध उसरगर यानंतरचा सामना. टॉस जिंकलाय उसरगरने जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आहे नेक्स्ट मॅच मध्ये. तो सामना 4 षटकांचा असेल. द्वितीय फेरीला जेव्हा प्रारंभ होईल
सूरज फौजार आणि त्याच्या सोबतीला फलंदाज रवी आलिमकर. लास्ट इयर या स्क्वॉड मध्ये नव्हते खार्डेचा, पण पुन्हा एकदा ते आता कमबॅक करत आहेत रवी आलिमकर. तर दुसऱ्या बाजूने प्रथम ठाकूर सामन्याला सुरुवात पूल करतो. मिडॉनला फिल्डर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात योगेश. टार्गेट या मॅच मध्ये 73 धावांचं, 72 उभारल्या. फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली फर्स्ट इनिंग मध्ये, खास करून फलंदाज योगेश पाटील आणि त्याचबरोबर अमर ठाकूर. योगेशची सुरुवात आणि अमर ठाकूरचा शेवट आपण बघितला फर्स्ट इनिंग मध्ये. पाहूयात या इनिंग मध्ये शेवट कोणाचा असेल, सुरुवात कोणाची असेल. एज अ थर्ड मानला, फिल्डरने चांगला प्रयत्न केला पण त्याच्या वाक्याबाहेर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. तोपर्यंत सूरज नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. चांगला प्रयत्न आपण बघितला शॉट थर्ड मॅनला रिद्धेशचा. ऑन साइडला डीप मिड विकेटला फिल्डर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. प्रथम ठाकूर कालच्या दिवसामध्ये खेळत होता ग्रामीण प्रीमियर लीग अंडर 24 धमाकामध्ये. आज सोनारपाडा गावासाठी स्कूप करण्याचा प्रयत्न, पण व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. पॉवर प्ले स्पेशलिस्ट हा बॅट्समन आहे खार्डीचा. रेग्युलरची कारकीर्द त्याची बहरदार आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये तो या संघामध्ये खेळत नव्हता काही कारणास्तव. यावर्षी पुन्हा तो जॉईन होतोय गावदेवी खार्डी संघाशी आणि या स्पर्धेमध्ये ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, एज घेऊन चेंडू विसावला अमोलच्या हातामध्ये. पहिला धक्का गावदेवी खार्डीला. धावसंख्या 2 आणि 2 ला पहिला धक्का बसलाय. बाद होतोय रवी आलिमकर आणि मैदानाच्या आतमध्ये खार्डीची रन मशीन येते. खार्डीची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. सौरभ म्हात्रे, सूरज फौजार, सौरभ. बॅटिंग ऑर्डर खोलवरती असणारा हा संघ आहे. केतनच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल करण, अनिकेत, प्रल्हाद, विशाल. या संघाची बॅटिंग ऑर्डर नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. श्रीमान रुपेशजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन होते आपलं. मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी त्यांची फार मेहनत आहे. बॅकफुटला थांबलाय, पण या वेळेला चेंडू डेलिगेट टच करण्याचा प्रयत्न, जरूर टच झाला बॅटला आणि थेट विकेट किपर अमोल पाटीलच्या हातामध्ये. प्राइज विकेट प्रथमने मिळवली. सौरभ म्हात्रे शून्यावरती. खार्डीची रन मशीन. सौरभ देखील शून्यावरती बाद. रवी आलिमकर बाद होत आहे. धावा आहे 2, 2 for 2. 2 ला 2 धक्के दिलेत सोनारपाडाने. सुपर बॉलिंग, चांगले बॉलिंग करतात प्रथम ठाकूर. बरेचसे बॉलिंग ऑप्शन असलेला संघ आहे जो सध्या सोनारपाडा आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन्ही संघांकडे बेंच स्ट्रेंथ देखील चांगली आहे, त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये बऱ्याच वेळेला आपण चेंजेस पाहत नाही. बरेचसे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात दोन्ही संघांकडे आणि गोलंदाजीचे ऑप्शन देखील आहेत. त्यामध्ये उत्कर्ष तुम्ही पाहता अपकमिंग यंग टॅलेंट आहे. अमर ठाकूर आहे. अमोल बऱ्याच वेळेला गोलंदाजी करतो. रिद्धेश तुम्हाला पाहायला मिळतो. अनिकेत तुम्हाला पाहायला मिळतो. योगेश देखील गोलंदाजी करू शकतात. करण ठाकूर देखील. पण सध्या प्रथम करण आला आणि त्याचा बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिला बाउन्स वरती, सेकंड बाउन्स वरती चेंडू सीमारेषा पार करतोय. चौकार.
6 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या, तिसरा डॉट आला, त्यानंतर 2 विकेट आले आणि हॅट्रिक बॉलवरती मात्र करण निघूकरच्या बॅटमधून चौकार आलेला. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अनिकेत पाटीलला. काल ग्रामीण प्रीमियर लीग अंडर-24 धमाका सीझन 1 चा मालिकावीर गोलंदाजीसाठी आलाय. 15 विकेट्स आणि 114 धावांनी मॅन ऑफ द टुर्नामेंट राहिला पहिल्या सीझनचा अनिकेत. मॅन विथ गोल्डन आर्म. ओहो, आत आलाय चेंडू, यावेळेला पडला, हलका खाली राहिला, बाउन्स नव्हता तितकासा, पण ऑफस्टम्पचा जवळून येतोय मागे विकेट किपरकडे, अमोलकडे. डॉट बॉल. युअर फार इंटरेस्टिंग आहे. वाऱ्याच्या दिशेने हे षटक आहे, म्हणजे वाऱ्याचा तुम्हाला कुठेतरी तुमच्या फटक्यांना सहवास मिळणार आहे आणि त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. पण त्या परिस्थितीमध्ये पहिला डॉट आलाय सूरज फौजारच्या विरुद्ध. बोटं फिरवलीत पण बॅट त्याहून जोरदार फिरली आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार. फौजारचा पहिला फटका, षटकार. पहिला डॉट आला इन स्विंगर, यावेळेला कुठेतरी आउट करण्याचा प्रयत्न होता, पण हाफ वॉली पडला आणि स्ट्रेट बॅटने सूरजचा षटकार. या वेळेला पहा, अशा प्रकारच्या कॅचेस पकडल्या जात नाही तर त्या चिपकतात. करण ठाकूर आय थिंक होते त्या ठिकाणी. टिपलाय झेल, फलंदाज बाद होतोय सूरज फौजार. धक्का बसतोय तो तिसरा गावदेवी खाडीला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 12 धावा. षटकार आला, पण त्यानंतर फार चांगला झेल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला करण ठाकूरने टिपला, ज्यावरती सूरज फौजारची विकेट. स्लॉग हिटर आलाय प्रल्हाद. इन ॲट नंबर 5 प्रल्हाद पाटील. या जोडीला खेळावं लागेल. करण निघूकर आणि प्रल्हाद पाटीलला 73 बनवायचं. धावा देखील 73 आपण पाहतोय. सध्या टार्गेट आहे कावदेवी खार्डे समोर. बनलेले आहेत 12. अनिकेत तयार. ओ डाऊन द लेग, इट्स विल बी वाईड. वाईडचा इशारा केला तेव्हा मायकल जॅक्सन यांची जरूर आठवण झालीच्या पद्धतीनं खाली मान होती आणि दोन्ही हात समांतर होते. रोहित पाटील यांना तुम्ही पाहता अंपायरच्या भूमिकेमध्ये. पुन्हा डाऊन द लेग, पण यावेळेला जवळून गेला. आता त्यांनी बघितलंच नाही आपल्याकडे. वाईड आला पुन्हा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 14 धावा, 14 रन्स. इंटरेस्टिंग बॅटल. अनिकेतने 2 वाईड टाकलेले आहेत प्रल्हादच्या विरुद्ध. कमी गती, इन स्विंगर, पेस व्हेरी फार चांगल्या पद्धतीने करतो. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये 4 मॅचेस मध्ये त्याने 15 विकेट्स काढले होते. जवळजवळ एका मॅच मध्ये 6 विकेट ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पूर्ण केले होते अनिकेतने. एक अर्धशतक त्याने झळकावलं. अपकमिंग यंग टॅलेंट आहे. केतन मात्रेला आयडॉल मानून टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय त्याला. धावफलकावरती 14. फ्लिक केला, गॅप मध्ये बॉल आहे. योगेश धावतोय. नो चान्स फॉर फिल्डर. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेचा बाहेर. चौकार. सोबत धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. अशा फटक्यांची आता गरज आहे. तुमची बॅटिंग ऑर्डर किती खोलवर त्यापेक्षा मैदानाच्या आतमध्ये कोणता फलंदाज खेळतोय हे गरजेचं आहे. पुन्हा मिस टाइम आणि यावेळेला करण ठाकूरचा कॉल. टिपलाय झेल, प्रल्हाद पाटील बाद.
आपले एंड होतोय. 4 विकेट पडलेले आहेत, ही महत्वपूर्ण बाब. विशाल मात्रे येतोय, नवीन फलंदाज जो 6व्या क्रमांकावरती. करण निघूकरने एक चेंडूचा सामना केला, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. मात्र आता थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती डावखुऱ्या त्याचा फिरकीपटू मीडियम पेसर आहेत रिधेश पाटील. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. सोनारपाडा. दुसऱ्या बाजूने भालगाव आणि उत्सरकर यांच्यामध्ये द्वितीय फेरीला प्रारंभ होईल या मॅच नंतर. दोन्ही संघांनी तयार राहा. हे सामने 4 षटकांचे असतील. वेळ जास्त चाललाय. सोनारपाडा लक्षात असू द्या, 12 मिनिटं घेतलेले तुम्ही 2 षटकांसाठी. पूल केला, गॅप मध्ये बॉल आहे. वाडिश लॉंग ऑन ला फ्लॅट. अंपायर सिग्नल देतील आपल्याला हा चौकार. बॅट स्विंग आहे करण निघूकरचा आणि चेंडू पहिल्या बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर. उलटॉस आलाय. खरं तर एक्स्ट्रा ओव्हर मध्ये लॉफ्ट करायचं होतं करण निघूकरला. बॅटच्या आतला भागाला लागला. डीप मिड विकेटला चेंडू गेला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे. त्या सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 23 वरती. जी बॅटिंग केली होती फर्स्ट इनिंग मध्ये योगेश पाटीलने, जी बॅटिंग अमरने केली होती, आता करण निघूकर आणि विशाल मात्रेला करायची. गावदेवी खार्डीच्या विजयासाठी बनवायच्या 73. स्ट्रेट बॅटने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन दा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. या दोन्ही फलंदाजांनी इरादे स्पष्ट केलेत. करणने अकाउंट चौकाराने ओपन केलं होतं, तर विशालने षटकाराने. धावसंख्या धावफलकावरती 29. इक्वेशन तुमच्या समोर आणेन. बॉल शिल्लक आहेत अजूनही 15 शिल्लक आहेत. 44 धावांची गरज आहे आणि या वेळेला मात्र जास्त बाहेर निघालाय चेंडू. अंपायरचा इशारा येतोय तो वाईड. आणि या वाईडने धावसंख्या जर आपण बघितली तर ती 30 या आकड्यावरती. प्रत्येक डावामध्ये, प्रत्येक मॅच मध्ये, खास करून पहिल्या 2 मॅचेस मध्ये 70+ स्कोर होता 4ही इनिंग मध्ये. मिस टाइम यावेळेला डीप एक्स्ट्राकवर. डीप मध्ये फिल्डर येतोय, पोहोचला चेंडूवरती. वेल जज कॅच. आर्यनने हा झेल टिपलाय आणि त्यावरती विशाल मात्रे बाद. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. धावसंख्या धावफलकावरती 30. विकेट पडते ती 5वी आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय यश फौजदार. थोडासा असा चाच पडतोय, कोलमडतोय तो खार्डीचा धावफलक. त्याचं कारण एका मागोमाग विकेट पडले. इक्वेशन तुमच्या समोर आणेन. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. मॅच इथूनही बनवू शकते, ती क्षमता असलेले हे दोनही फलंदाज आहेत. पण दुसऱ्या बाजूने येणारा प्रत्येक गोलंदाज विकेट मिळवतोय. पहिल्या षटकामध्ये प्रथम ठाकूरने 2 मिळवल्या, सेकंड ओव्हरमध्ये अनिकेतने 2 मिळवल्या आणि रिद्धेशने देखील 1 मिळवलेली आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. लॉफ केला, मिस टाइम वाटतोय. मिड विकेटला फिल्डर डीप मधून चेंडूचा खाली आला. ऑस्ट्रेलियन साईलने झेल त्याने टिपला. 0 वरती यश फौजदार बाद.
सो इन ॲट नंबर 7 डाऊन. 6 धक्के इथे बसतायत. 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय आणि 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय अनिकेत निघोकर. करण निघोकर आणि अनिकेत निघोकर दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहेत. या क्षणाला दोघेही या फलंदाजांना पार्टनरशिप फार गरजेचे. स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय. साइड स्क्रीनचा वरतून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मोठा षटकार आलाय अनिकेत निघोकरचा बॅटमधून. या षटकाराने 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 36 पाहायला मिळतात आणि स्क्रीनवरती आपल्या इक्वेशन आता आपल्याला पाहायला मिळेल. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. गावदेवी खाडेला दोन्ही 12मॅनला विनंती आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. पुढच्या दोन्ही संघांना विनंती भालगाव आणि उसरकर आपण तयार राहा. 4 षटकांचा सामना असेल. द्वितीय फेरीमधील सर्व सामने 4 षटकांचे असतील. 12 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण ऐकू एक गाणं आणि त्यानंतर पुन्हा एक देऊ सतरंगी चषक 2024च्या 12व्या पर्वामध्ये. सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. 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 जिथं होत या चर्चा या सतरंगी चषकाची. वावा करताना सहान थोर या बघा हो चषकाची. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत सतरंगी ट्रॉफी 2024 सीझन 12 मध्ये. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात आदरणीय दिनेश शेठ हिरामन पाटील यांना नार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे जे MD आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर. कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण आपलं रुग्णालय सर्व कोरोनाच्या पेशंटसाठी ज्यांनी दिलं. त्याचबरोबर क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे. खार्डी गाव खार्डी चषकासाठी ओळखलं जातं. खार्डी चषक गेल्या काही वर्षांची परंपरा. यंदा 25वे वर्ष. खार्डी चषक पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहे. लास्ट टू लास्ट इयर आपण नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ही स्पर्धा बघितली. जवळपास 40 लाखांची उलाढाल त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. डाऊन दी लेग आहे. यावेळेला अंपायरचा इशारा राहील वाईड. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 37. स्टील रिक्वायर्ड 36. 36 धावांची गरज आहे. 12 चेंडू 12 चेंडू 6 षटकार. 12 चेंडू 36 धावा आणि धमक असलेले दोन्ही फलंदाज आहेत निघोकर अनिकेत निघोकर करण. दुसऱ्या बाजूने अनिकेत पाटील आहेत. मॅन विथ गोल्डन आर्म. ओहो अनप्लेबल बॉल होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मागे बॅकअप होतं. अनिकेतकडे ते ॲग्रेशन आहे. मी काल त्याला एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणालो की विकेट नंतरचं ते ॲग्रेशन आणि ते सेलिब्रेशन. तर तो म्हणाला की ते ॲग्रेशन नसेल तर मी गोलंदाजी करू शकत नाही. आणि मी अगदी त्याच्याशी सहमत आहे. गोलंदाजाकडे ते ॲग्रेशन असायला हवं. त्या जिद्दीने तेव्हा तुम्ही खेळाल. तेजस माझ्या सोबत आहे. तेजस्वी मान उकालला ती यासाठी चालली कारण तो देखील एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याचं देखील ॲग्रेशन आपण बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे. ॲग्रेशन ही खुन्नस फलंदाजासाठी नसते तर आपण केलेल्या खेळाचा सन्मान असतो. ओहो इथे इन स्विंगर आलाय पण तो लेग स्टंपला पडला तिथून बाहेर निघालाय. वाईड. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 38. दोन्ही यंगस्टर नामवंत आहेत. करणने देखील फार कमी वयामध्ये खाडी प्रमुख संघामध्ये जागा मिळवलेली आहे. थांबला. या वेळेला चेंडू आतही आला नाही बाहेरही निघाला नाही. तो सरळ रेषेमध्ये निघून गेला. 6च्या 6 चेंडू विविधतेने टाकण्याची कला उगत असलेला गोलंदाज. दुसऱ्या बाजूने करण पाहूयात कधी आक्रमक होतोय कधी त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय चेंडूला. मिड विकेट. वाऱ्याचा लाटांवरती स्वारून चेंडू सीमारेषा पार. षटकार.
मला सामना आठवतोय तो उंबारलीचा मैदानावरचा वाकण विरुद्ध खार्डी. आय थिंक 2 ते 3 वर्ष झाली त्या सामन्याला, पण 6 बॉल 26 धावा पाहिजे असताना करण निघूकरने त्या धावा बनवल्या होत्या आणि तिथून त्याचा बॅटिंग क्रम वरती आला. आणि आता बॉल देखील वरती चाललाय, पण लॉंग ऑनला झेलची संधी. अमोल चेंडू खाली आणि करण निघूकर होतो आता बाद. मोठा मासा गळाला सापडला निकेतचा. खार्डीला बसतोय 7वा झटका. तर करण निघूकरचा बॅटमधून षटकार आला होता, पण यावेळेला तो फसला. अनिकेत फार चांगल्या पद्धतीने पेस वेरी करतोय. कधी आत आणतोय, कधी बाहेर काढतोय, कधी सरळ रेषेमध्ये निघणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यामध्ये आता फलंदाजांना शोधावे लागतील आपल्या टप्प्यातील चेंडू. शोधला आतिशने, आलाय आणि आतिशबाजीला सुरुवात. पहिला षटकार. नवव्या क्रमांकावरती आलाय आणि आल्याबरोबर षटकार त्याच्या बॅटमधून. 7 बॉल 23. इथे यावेळेला असं वाटलं की इनस्विंगर आहे, पण तो बाहेर निघालाय चेंडू. सो येतोय डॉट बॉल. शेवटचा डॉट टाकला अनिकेतने. या षटकामध्ये धावा आल्या 14 धावा आणि आता लास्ट ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये बनवायच्यात गावदेवी खार्डीला त्या 23 धावा. विकेट आपण पाहूयात. पहिल्या इनिंग मध्ये आय थिंक विकेट पडले होते ते 5. या इनिंग मध्ये विकेट पडलेले 7. सो धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील त्या 23. हा ग्राफ तुम्हाला पाहायला मिळतोय ग्रीन कलर मध्ये. सोनारपाडा त्या पहिल्यापासून वरती राहिले. थर्ड ओव्हर मध्ये कुठेतरी जवळपास ते आले होते, पण मॅक्सिमम रन्स आल्या होत्या त्या 5व्या षटकामध्ये. अमर ठाकूरने शेवट जबरदस्त केला होता आणि आता हा सामना जिंकण्यासाठी तोच शेवट करायचा आहे अनिकेत निघूकरला. ताकद आहे प्रचंड. प्रल्हाद असतील, अनिकेत हे प्रामुख्याने स्लॉग हिटर आपल्याला पाहायला मिळतात खाडीमध्ये. सोनारपाड्याचा आपण विचार केला तर अमर ठाकूर प्रामुख्याने आपल्याला या संघामधून स्लॉग हिटिंग करत असताना पाहायला मिळतो. आणि तो गोलंदाजीसाठी आला तर त्याच्या समोर खार्डीचा स्लॉग हिटर आहे अनिकेत निघूकर. इंटरेस्टिंग बॅटल आहे. अमरने मारलेलेत आणि त्याच्या विरुद्ध आता अनिकेत निघूकरला मारायचे आहेत. खार्डीचा विजयासाठी 23 धावा 6 बॉल मध्ये. वेळ जास्त चाललाय. प्लीज कॅप्टन सोनारपाडाचे लक्षात घ्या. आपण 23 धावा अमरचा बॅट मधून आल्या होत्या. त्याच 23 अनिकेतला बनवायचं आणि त्याच रोखण्यासाठी अमर ठाकूर गोलंदाजी मार्क वरती वॉर्म अप करतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. थोडंसं वाईडिश शॉर्ट कव्हर पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग आत. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज अमर. पंचांच्या डाव्या बाजूने अनिकेत निघूकर साठी. फुल टॉस होता. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. वाईडिश लॉंग ऑनला फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय आणि ऑन ग्राउंड अंपायरने हा डिसिजन रेफर केलाय थर्ड अंपायरला. आपण चेक करूयात आता. हा थ्रो येतोय. काय सुंदर टेलिकास्ट आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटची बॅट ड्रॅग होतीये. ती बॅट कुठे आहे? पॉपिंग क्रीजचा आत आली आहे, ऑन दी लाईन आहे की बाहेर आहे, या सर्व गोष्टी पाहण्यात येतील. या व्ह्यू मध्ये तुम्हाला साइड अँगलने आमचे कॅमेरामॅन राज जोशी आहेत. आणि फलंदाज बाद. बॅट ड्रॅग केली पण ती बाहेर होती आणि अमरच्या हातामध्ये चेंडू आल्याबरोबर तो स्टंपला लावलाय. दूध का दूध, पाणी का पाणी. स्क्रीनवरती तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय बॅट बाहेर होती पॉपिंग क्रीजचा. आतिश मात्रे बाद होतोय. गावदेवी खार्डीला 8वा झटका.
फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात नवीन फलंदाज करण फौजदार. बॉल आता उरले ते 5 बॉल 22 धावांची गरज आहे. अमरच्या विरुद्ध पुन्हा अनिकेत. ओहो, लाईन पाहावी लागेल अंपायर्सला आणि ऑन ग्राउंड अंपायरने आता थर्ड अंपायरला रेफर केलेलं आहे. हा चेंडू कुठे एक्झॅक्ट अटेम्प्ट करण्यात आलेला आपण पाहूयात फलंदाजाकडून. साइड कॅमने आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत हा येतोय चेंडू आणि तो कुठे अटेम्प्ट करण्यात आलेला आपल्याला थर्ड अंपायर स्पष्टपणे सांगतील. फिल्डिंग सजवून घ्या पण प्लीज. होणार पडा एकत्रित येऊ नका. वेळ फार गेलेला आहे. 3:30 वाजलेले आहेत आणि 3 मॅचेस आपल्याला आणि कव्हर करायचे आहेत. सो फिल्डिंग आपण सजवून घ्या. इट इज फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायरचा डिसिजन. फुल टॉस होता. लाईन लेग स्टंपची होती. अनिकेत मिस कसा झाला हा प्रश्न त्यालाही पडला असेल. 4 बॉल 22. डॉट बॉल आलाय. बॅटला स्पर्श केला होता चेंडूने. 4 बॉल 22. पुन्हा एज फाईन लेगला स्वानंद आहेत पण या वेळेलाही धाव मिळणार नाही. जवळपास हा सामना आता स्वर्गीय राकेश मात्रे स्मृती 11 गावदेवी सोनारपाडाचा. 3 बॉल 22 ची गरज आहे. सुरुवात जरूर झाली सूरज फौजाच्या षटकाराला. रवी लवकर बाद झाले. सौरभ शून्यावरती बाद झाला. करण जरूर त्याने संघर्ष सर्वात मोठा केला या डावामध्ये. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून 16 धावा जरूर आपण बघितल्या पण शेवट करता आला नाही. विशाल असेल, प्रल्हाद असेल, यश असेल, अनिकेत आताही खेळतो. आतिशा बॅटमधून 1 षटकार आला होता. उसरकर आणि बालगाव रेडी रा आपण प्लीज. एनी हेलिकॉप्टर गॅप मध्ये बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. 2 चेंडू 18 धावा. लागून पॅव्हलियनच्या दिशेने आणि उसरगर शेवटचा बॉल पडल्या बरोबर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. हुक केला. मिस्की हुक आहे. डीप फाईन लेगला फिल्डर सेट करण्यात आला होता. सो फक्त मिळते 1 धाव. आता अंतर 17 धावांचे. एका चेंडूचा खेळ फक्त शिल्लक. शेवटचा चेंडू पडल्याबरोबर उसरगर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. 4 षटकांचा आणि 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या पहिल्या दिवसातील. वारंवार आपण हाय स्कोरिंग मॅच पाहतोय. इथे आपण पाहतोय मिडॉनला फिल्डर. शेवटचा डॉट आला आणि 16 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला तो स्वर्गीय राकेश मात्रे स्मृती 11 गावदेवी सोनारपाडाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम गावदेवी खार्डी. या आपण सन्मान करूयात. नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश हिरमन पाटील यांचा सत्कार इथे केला जाईल. रुपेश पाटील